आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। पुण्यासह अर्ध्या महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, तर विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। कोल्हापूर, सातारा, पुणे, नांदेडमध्ये हलक्या पावसाची शक्यता, तर तापमानात घट झाल्याने मुंबईकरांना दिलासा। गोंदियात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित, पिकांसह फळभाज्यांना फटका बसण्याची शक्यता। भंडाऱ्यात अवकाळी पावसामुळे धान पिकांचं नुकसान, तुमसरमधील शेतकऱ्यांचा 80,000चा खर्च पाण्यात, पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। बीड, रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल 99 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा, तर 30 गावातील 28,000 नागरिकांची पाण्यासाठी पायपीट। नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यात कांदा लिलाव पुन्हा बंद, हमाली आणि तोलाई कपातीवरून माथाडी कामगार आक्रमक। कोकणातील 7 जिल्ह्यात खारफुटीचं नव्याने सर्वेक्षण, कांदळवनातील अतिक्रमणाचा वेध घेण्यासाठी महाराष्ट्र कांदळवन कक्षाचा निर्णय, मुंबई, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गात सर्वेक्षण होणार।